हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आज मी शिकवणार आहे क्लास 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 24। प्रॅक्टिस सेट नंबर 24 सुरू करायच्या आधी बघा आपल्याला काही इंट्रोडक्शन दिलेलं आहे। बघा काय आहे डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर। काय आहे आपल्याला रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म आणायचा आहे। सिंपली काय आहे 7/4 हा डेसिमल नंबर आहे। याचं काय करायचं आपल्याला डेसिमल फॉर्म करायचा आहे, म्हणजे पॉइंटमध्ये आन्सर आणायचा आहे। बघ काय केलं 4 नी सिंपली 7 ला डिवाइड केलं। ठीक आहे, बघा डिव्हिजन आली, रिमाइंडर काय आली 0 आणि आन्सर काय आलं 1.75। ठीक आहे, आता बघा काय म्हटलेलं लाईन 0 ॲज अ रिमाइंडर, म्हणजे कोणत्या पण डेसिमल रॅशनल नंबरची डिव्हिजन करून जर रिमाइंडर काय असेल 0 येत असेल तर दिस टाइप ऑफ डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर इज कॉल्ड टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म। त्यालाच कोणतात म्हणतात टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म। ठीक आहे, आता बघा सेकंड टाइप काय दिलेला आहे। सेकंड टाइप दिलेला आहे, आता बघा ही डिव्हिजन केलेली आहे। काय केलेलं आहे 5/3, 3 ने 5 ला डिवाइड केलेला आहे। काय आलं 1.66। आता हे बघा हा 2 रिपीट होत आहे, म्हणजे आता इथं परत काय येईल 20 येईल। परत कशाने डिव्हिजन करावं लागेल 6 ने करावं लागेल, म्हणजे हा 6 काय होत आहे रिपीट होत आहे। म्हणजेच त्याला कसं लिहू शकतो आपण 1.666 डॉट 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 रिपीट होत आहे हा 6, मग त्यालाच काय लिहिलं 1.6 आणि इथं डॉट दिला। यालाच काय म्हणतात अ सिंगल डिजिट और ग्रुप ऑफ डिजिट ऑकर रिपीटली, म्हणजेच काय होत आहे एक नंबर कंटिन्युअसली रिपीट होत आहे, जसं हा 6 होत आहे। ठीक आहे, रिपीटली राइट ऑफ डेसिमल पॉइंट दिस टाइप ऑफ डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर इज कॉल्ड रिकरिंग डेसिमल फॉर्म। याला कोणता डेसिमल फॉर्म म्हणतात रिकरिंग डेसिमल फॉर्म। काय होत आहे एक डिजिट रिपीट होते, एक डिजिट किंवा ग्रुप ऑफ डिजिट। ठीक आहे, जसं इथे बघा इथं 1818 म्हणजे कोणता नंबर रिपीट झाला 18 नंबर रिपीट होत आहे, म्हणजेच आपलं रिकरिंग डेसिम कशावर बार येईल 18 वर बार येईल। ठीक आहे, बघा प्रॅक्टिस सेट नंबर 24 काय दिलेला क्वेश्चन राइट फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म। काय लिहायचं आहे हा रॅशनल नंबर दिला, याला कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे डेसिमल फॉर्ममध्ये। ठीक आहे, आता याचा मिनिंग काय असतो 13 डिवायडेड बाय 4, म्हणजेच मी काय करते 4 नी 13 ला डिवाइड करते। ठीक आहे, काय येईल मग 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12। ठीक आहे, 13 पेक्षा स्मॉल कोण आहे 12। काय येईल मग 3 - 2 1 आणि हे 0। ठीक आहे, आता हे 1 आलं 4 पेक्षा स्मॉल आहे, डिवाइड करू शकतो का नाही करू शकत। आणि आपल्याला माहित आहे कोणत्याही नंबरच्या शेवटी काय असतो पॉइंट असतो, डेसिमल पॉइंट असतो। ठीक आहे, इथं पॉइंट आहे म्हणजे याच्यानंतर मी इथं 0 घेऊ शकते। ठीक आहे, जर मी इथं पॉइंट दिला तर मला इथं पण पॉइंट द्यावा लागेल। आता इथं काय देते मी हा जो 0 आहे तो काय घेते खाली घेते। ठीक आहे, आता काय येईल 4 2 जा 8 आलं, मग काय येईल 10 - 8 2। ठीक आहे, आता परत आपलं आन्सर आलं का रिमाइंडर 2 आली। ठीक आहे, आता याच्या पॉईंटच्या नंतर आपण किती पण 0 वाढवू शकतो। मी अजून एक 0 वाढवला, आता परत तो 0 काय घेते खाली घेते, परत काही नाही तर 0 काय येते 4 5 जा 20। काय 0 - 0 0 2 - 2 0, म्हणजे आपला आन्सर काय आलं 13/4 इज इक्वल्स टू काय आलं 3.25। ठीक आहे, सेकंड नंबर बघा काय -7/8। ठीक आहे, आता डिव्हिजन करताना ही मायनस साइन आता बाजूला ठेवते, आपण सरळ याची डिव्हिजन करूया। ठीक आहे, हे बघा 8 इथं 7 काय येईल कितीने डिवाइड होईल, हा नंबर छोटा आहे 8 पेक्षा, म्हणजे कितीने डिवाइड होईल 0 ने। ठीक आहे, 0 8 7 - 0 7। ठीक आहे, आता या नंबर नंतर पॉइंट असते, त्याच्यानंतर आपण किती पण 0 लावू शकतो। जर मी इथं पॉइंट दिला तर मला इथं पण पॉइंट द्यावा लागेल। ठीक आहे, आता हा 0 काय घेते मी खाली घेते। काय येईल 8च्या टेबलमध्ये 70 येतात का नाही येत, त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर कोणता येते 8 8 जा 64। ठीक आहे, मग काय येईल काय होईल 0 मधून 4 मायनस नाही होत, इथं काय करावं लागेल 10 बॉरो करावं लागेल, इथं काय राहील 6 10 - 4 6 आणि 6 - 6 0। ठीक आहे, आता परत हा 6 आला, इथं काय घेते मी 0 घेते खाली। ठीक आहे, 8च्या टेबलमध्ये 60 येते का
नाही आहे. मग कोणता आहे त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर? 8 7 जा 56. परत काय करावं लागेल आपल्याला? बॉरो करावं लागेल. इथं करेल 10, इथं करेल 5. 10 - 6 4 आणि 5 - 5 0. 4 आला परत. आता परत काय करते मी? इथे 0 घेते. ठीक आहे, आपण पॉईंट नंतर किती पण 0 वाढू शकतो. आता हा 0 परत काय येईल? खाली येऊन जाईल 40. 8च्या टेबलमध्ये 40 येतात का? हो. काय येतात? 8 5 जा 40. झालं कम्प्लिटली डिवाइड. म्हणजे 0 - 0 0, 4 - 4 0. काय आलं आपलं आन्सर? -7/8. ही होती मायनस साईन होती, म्हणून जी आपली डिव्हिजन आली तिला आपण काय येईल? मायनस साईन. -0.875. काय येईल? -0.875. ठीक आहे. बघा थर्ड नंबर काय? 7 3/5. ठीक आहे. आता आपल्याला हे आधी आपल्याला रॅशनल नंबरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. कसं करत असतो? आन्सरमध्ये 7 3/5 काय करत असतो? या दोघांची मल्टिप्लिकेशन +3. काय? 7 × 5 + 3/5. काय? 7 5 जा 35 + 3/5. म्हणजे काय? 35 + 3 38/5. ठीक आहे. आता याची आपल्याला करायची आहे डिव्हिजन. डेसिमल फॉर्म काढायचा आहे 5 38. ठीक आहे. आता 5च्या टेबलमध्ये 38 येतात का? नाही. 5 7 जा 35 येतात, म्हणून 5 7 जा 35. 8 - 5 काय येतं? 3. 3 - 3 0. ठीक आहे. आता 5ला 5ने 3ला डिवाईड होते का? नाही होत. काय घेते मी? इथं पॉईंट घेते आणि इथं 0 घेते. म्हणजे हा 0 घ्यावा लागेल. जर इथं पॉईंट दिला मी तर मला इथं पण पॉईंट द्यावा लागेल. ठीक आहे. आता 5च्या टेबलमध्ये 30 येते. 5 6 जा 30. काय? 0 - 0 0, 3 - 3 0. आलं. काय येईल मग आपला आन्सर? 7 3/5चा डेसिमल फॉर्म कोणता आला? 7.6. 4 नंबरचं बघा 5/12. काय करावं लागेल? 12ने डिवाईड करावं लागेल 5ला. 12ने 5ला डिवाईड होते का? नाही. 12पेक्षा स्मॉलर आहे ना. ठीक आहे. म्हणजे कशाने डिवाईड करावं लागेल? 0ने. म्हणजे काय येईल? 0. 5 - 0 5. ठीक आहे. आता मी 5 नंतर पॉईंट देते. पॉईंट नंतर काय असतात? 0 असतात. ठीक आहे. मी 3 0 घेते. आपण किती पण 0 घेऊ शकतो. ठीक आहे. जर मी इथं पॉईंट दिला तर मला इथं पण पॉईंट द्यावं लागेल. काय येईल? इथं एक 0 येऊन जाईल. 12च्या टेबलमध्ये 50 येते का? नाही. 12 4 जा 48. ठीक आहे. मग काय करावं लागेल? बॉरो 10 - 8 2. इथं करायला 4. 4 - 4 0. परत 2. आता काय घेते? हा 0 अजून खाली घेते 20. 12च्या टेबलमध्ये 20 येते? नाही. म्हणजे 12 1 जा 12. काय येईल? 10 - 2 8 आणि इथं 1 राहिला. 1 - 1 0. परत काय करावं लागेल? मला 0 खाली घ्यावं लागेल. 12च्या टेबलमध्ये 80 येते? नाही. 12 6 जा स्मॉलर नंबर 12 6 जा 72. काय येईल मग? 10 - 2 इथं करायला 7. 10 - 2 8 आणि 7 - 7 0. ठीक आहे. आता इथं 8 आला. ठीक आहे. आता बघा परत मी इथं एक 0 वाढवला आणि हा 0 खाली घेतला. म्हणजे काय येईल? 18. परत काय येईल? 12 6 जा 72. म्हणजेच काय येईल? हे 10 - 2 8 आणि इथं 7 राहिला. 7 - 7 0. काय होतं आहे बघा? इथं पण 8 रिपीट झाला, इथं पण 8 आणि इथं पण 8 रिपीट होत आहे. ठीक आहे. म्हणजेच काय असते आपला डेसिमल फॉर्म? काय येईल? 5/12 = 0. काय येईल आपला आन्सर? 0.4166. आता हा 6 काय होत आहे? रिपीट होत आहे. ठीक आहे. परत काय येत आहे? 8 येत आहे. म्हणजे 6 आपलं रिपीट होत आहे. म्हणजेच काय लिहू शकते मी याला? 0.416 आणि इथं काय देते? डॉट देते. म्हणजे 6 काय होतं? आपला रिपीट होत आहे. ठीक आहे.
7ला डिवाइड होते का? नाही होत. काय द्यावं लागेल मला? इथं पॉईंट द्यावं लागेल आणि इथं 0. ठीक आहे, तर मी इथं पॉईंट दिला तर मला इथं पण द्यावं लागेल. परत हा काय करते मी 0 खाली घेते. ठीक आहे, आता 7च्या टेबलमध्ये 10 पण नाही आहेत. काय करावं लागेल? 7 1 जा 7. 10 - 7 काय ते 3. ठीक आहे, आता परत काय घेते? हा 0 खाली घेते. काय येईल? 7 4 जा 28. काय येईल मग? 30 - 28 2. ठीक आहे, आता परत काय घेते? 0 खाली घेते. काय येईल? 20. काय होईल? 7 2 जा 14. ठीक आहे, काय येईल? 10 इथं 1. 10 - 4 6. 1 - 1 0. परत मला इथे एक 0 वाढवावं लागेल. ठीक आहे, आपण पॉईंटच्या नंतर किती पण 0 वाढवू शकतो. ठीक आहे, आता परत हा 0 काय घेते मी? खाली घेते. इथं काय येईल? 60. काय येईल मग? 7 8 जा 56. काय येईल? 7 8 जा 56. ठीक आहे, काय करते मी? 10 इथं 5. 10 - 6 4. 5 - 5 0. परत काय घ्यावं लागेल मला? हा 0 खाली घ्यावं लागेल. ठीक आहे, काय येईल? 40. ठीक आहे, 40 होत आहे. काय येईल मग? 40 येते का 7च्या टेबलमध्ये? नाही. 7 5 जा 35. काय राहते आन्सर? इथं 10 इथं 3. 10 - 5 5. 3 - 3 0. परत 5 आला. ठीक आहे, तर 5 परत काय घ्यावं लागेल मला? हा 0 खाली घ्यावं लागेल. 50. काय येते? 7 7 जा 49. काय येईल? 49. 1 राहते. ठीक आहे, आता बघा हा 1 कुठं रिपीट झाला होता आपला? इथं होतं आहे का? म्हणजे आता परत आपलं डिव्हिजन कितीनं होईल? 1 होईल. ठीक आहे, म्हणजे काय होतं आहे? पूर्ण हे बघा, ही पूर्ण ही जी सिरीज आहे ती पूर्ण रिपीट होईल. आता परत इथं कशाने जाईल? इथं मी जर वरचा 0 घेतला 10 होईल, म्हणजे इथं 1 डिवाइड होईल. म्हणजे ही पूर्ण जी सिरीज आहे ती काय होत आहे? रिपीट होत आहे. म्हणजेच काय येईल आपला आन्सर काय येईल? 22/7 इज इक्वल्स टू 3.14285 ठीक आहे, आणि काय होत आहे? हेच परत आता रिपीट होत आहे. म्हणजे त्याच्यावर काय येईल? पुन्हा याच्यावर बार. ठीक आहे, समजलं? बघा 6 नंबरचं काय दिलेलं आहे? 4/3. 3ने काय करते? 4ला डिवाइड करते. काय येईल? 3 1 जा 3. काय येईल? 4 - 3 1. ठीक आहे, इथं काय देते मी? डेसिमल पॉईंट, त्याच्यानंतर एक 0 देते. ठीक आहे, आता हा 0 मी खाली घेतला. 0 येईल. जर इथं मी पॉईंट दिला तर मला इथं पण पॉईंट द्यावं लागेल. ठीक आहे, आता काय येईल? 3च्या टेबलमध्ये 10 येते का? नाही. म्हणजे काय करावं लागेल? 3 3 जा 9. काय आलं? 10 - 9 1. परत हा जर मी 0 घेतला तर काय करते? 10च येते. म्हणजे काय करावं लागेल मला? 3 3 जा 9. काय होत आहे? 10 - 9 1. काय होतं आहे? हा 1 रिपीट होत आहे. ठीक आहे, म्हणजे काय येते आपला आन्सर? 4/3 इज इक्वल्स टू 1.33 ... म्हणजे याला काय लिहू शकते मी? 4.3 बार. ठीक आहे, म्हणजे हा 3 काय होतं आपला? रिपीट होतं. हे बघा, या प्रॅक्टिस सेटचं लास्ट एक्झाम्पल 7/9. काय करते? 9नी 7ला डिवाइड करते. 9नी 7ला डिवाइड होईल का? नाही. 9पेक्षा 7 स्मॉल लॉट नंबर आहे, म्हणजे कशानं डिवाइड करावं लागेल मला? 0. काय येईल? 0. 7 - 0 7. तर इथं काय देते मी? डेसिमल पॉईंट आणि त्याच्यानंतर 0 देते. ठीक आहे, हे 0 आपण किती पण घेऊ शकतो, जोपर्यंत आपल्याला डिव्हिजन करायचे आहे तोपर्यंत. ठीक आहे, तर इथं डेसिमल पॉईंट दिला तर मला इथं पण द्यावं लागेल. हा 0 काय येईल? खाली होऊन जाईल. 90च्या टेबलमध्ये 70 येतात का? नाही येत. काय येईल? 9 7 जा 70पेक्षा स्मॉलर नंबर 63. ठीक आहे, काय सबट्रॅक्शन करा. इथं काय राहील? 10 इथं 6. 10 - 3 7 आणि 6 - 6 0. आता परत काय घेईन मी? हा वरचा 0 जर खाली घेतला त्याला 70. परत काय ते 7 9 7 जा 63. काय येईल आन्सर? 7. काय होतं आहे? 7 रिपीट होतं आहे. इथं पण झाला, इथं पण झाला. ठीक आहे, 7 काय होतं आहे? रिपीट होतं आहे. म्हणजेच काय येईल आपला आन्सर? 7/9 इज इक्वल्स टू 0.77 ... म्हणजे यालाच काय लिहू शकते मी? 0.7 बार. ठीक आहे,
म्हणजे हा आपला 7 जो डिजिट आहे तो काय होत आहे रिपीट होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 24 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.